दाखवा, ते पण दाखवा, हे वरचं दाखवा, ते दाखवा. बरोबर. या जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभागाध्यक्ष, चांदिवली विधानसभा. माझ्यासोबत शुभम रावराणे, उपविभाग सचिव. भारत गॅस मध्ये आम्ही आलेलो आहोत. एकतर गॅसची काय परिस्थिती आहे, त्याच्यामुळे लोक किती त्रस्त आहे हे आपण सगळे बघतोय. पण आज इथे एक अशी घटना घडली. काल गुढीपाडवा, सन्माननीय साहेबांनी मराठी भाषेचा बद्दल सगळे सांगितलं, काय आपला अभिमान आहे, मराठी भाषा आपला गौरव आहे. परंतु या भारत गॅसने आपण बघू शकता इथे सूचना लावलेली आहे, ते फक्त हिंदीमध्ये लावलेली आहे. त्या बाजूला एक सूचना लावली आहे, ती पण हिंदीमध्ये लावली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की इथं मराठी माणसं तुमचे ग्राहक नाहीत का? तुम्ही महाराष्ट्रात धंदा करणार, तुम्ही मुंबईमध्ये धंदा करणार, पण फलक तुम्ही फक्त हिंदीमध्ये लावणार. तर हे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि चांदिवली विधानसभेमध्ये तर कदापि चालणारच नाही. आता फक्त या अधिकाऱ्यांना मी विचारतोय, यांचे जे मेन असतील त्यांना, की हे का केलंय. एक मिनिट दादा, हो तुमचे इथं मेन कोण आहेत भारत गॅसचे? मॅनेजर. हा, मॅनेजर कोण आहे? कसे आहात? कोण आहे? सुमित सर. आइए आइए जरा, आज आपके साथ चर्चा करते. या या बाहेर या. नाही बसत नाही, या ना. काय बाटल्या आता इथं ठेवलेत, कुठे आहेत? खाली. बसवा ना दुसऱ्याला जरा. हा विषय तुम्हाला माहित नाही ना, म्हणून हा तुम्हाला विषय दाखवतो एक चांगला. बिकॉज मुझे मैंडेट है वो इंडिया नहीं आ सकते. आप यूनिवर्सिटी मंगा लीजिए, मैं काम करा के देता हूँ. बट मैं को नाम ट्रांसफर नहीं करा ना, बिकॉज मुझे मैंडेट नहीं है ना. और वो अब्रॉड से इसके लिए तो आने सकता है. अब्रॉड से आपको भी पता है फाइट चल रहा है. सुमित जी, दुसरा कोण आहे इथं? कोण आहे? त्यांना बोलवा ना, सिनियरला. तुम्ही आलात तर जरा बरं होईल. हे साहेब अजून मेन आहेत, त्यांच्यापेक्षा हे मेन आहेत. सर काय नाव आपला? अशोक. पूर्ण नाव? अशोक सिंग. जरा बाहेर येणार साहेब? नाही नाही, अंदर का बात नाही, दिखाना बाहेर आहे ना, बाहेर दाखवायचं साहेबांना. साहेब या ना, साहेब या. 2 मिनिट, 1 सेकंडचं काम आहे. प्रश्न. अरे नमस्ते. तुमचं काहीच नाहीये, तुम्ही या फक्त. या सर असतील तर चांगलं आहे ना. या सर, या या. नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात? बोला काय साहेब या. साहेब आता हे विचारतो, आपला हा भारत गॅस कुठं आहे? मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे ना? बरोबर आहे. तुमचे ग्राहक मराठी नाहीत का? सगळे आहे की नाही? काय लिहिलंय वाचा जरा साहेब. काय लिहिलंय? काय लिहिलंय? हिंदी में लिखा है. का तुम्ही मराठीत नाही लिहिलं? का तुम्ही या पद्धतीने मराठी भाषेचा अपमान का करताय? एक कारण झालं. तुम्ही मराठी आहे, तुम्ही इथं काम करताय, तुम्हाला सुचलं नाही? सुचलं, पण ते आता कसं घाईघाईमध्ये. अहो घाईघाईमध्ये मराठी झालं पाहिजे, दुसरं झालं नाही पाहिजे. हसताय काय काका? ठीक आहे, चेंज करतो. हा? बस उद्या तुम्हाला हा बोर्ड नाही, पहिला हा बोर्ड काढा. हा बोर्ड काढा पहिला, तुम्हीच काढा तुमच्या हाताने, तर मी फाडेल तर परत खेचा. हा बोर्ड काढा, तो पण बोर्ड काढा. कसं आहे ना, आपण स्वतः काल एवढं साहेबांनी सांगितलं, त्यानंतर इथे आल्यानंतर आपण बघितलं पाहिजे काय बोर्डवर आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे ना, मराठीत तर लिहा.
तुम्ही मराठी भाषेला का डावलताय मला हे समजत नाही. मी गुजराती असून मला पटत नाही आणि तुम्ही मराठी येऊन हसून हसून सांगता अरे काय गडबडीमध्ये झालं. गव्हर्नमेंटचा कारभार आहे भारत. मग काय झालं सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं नाही लावायचं. नाही असं नाही बोलले, पण मग ते आमच्याकडे पहिलं माझं नाव महेंद्र भानुशाली, मंत्री विभागाध्यक्ष. ते आमच्याकडे नाही नाही आप टेन्शन में राहू ना, आम्हाला काय घेणं ना. तुम्ही टेन्शन मध्ये राहा. ऐका ना मी काय म्हणतोय, अहो मग तुम्ही ते मराठीत केलं असतं, हिंदीमध्ये नाही केलं असतं. मदत काय पाहिजे सांगा ना, आम्ही करतो ना. पुलिस को अब हमको प्रोटेक्शन मिल ही नहीं रहा. सब कल 10 डायल कर करके हम लोग अंदर तिथे बचे. द्या आमच्या राज ठाकरे साहेबांच्या नावाने एक पत्र द्या, करू आम्ही सहकार्य तुम्हाला. ते तुम्ही करून द्या मला सहकार्य. मला काय त्रास असेल आम्हाला सांगा, काढा हे पुढे. ते निकाल दो. आणि दुसऱ्यांदा लक्षात ठेवा, तुमच्या इथे ना कुठलीही सूचना मराठीत नाहीये, करून टाका. उगाच काय माझी थोडी काम करायची पद्धत वेगळी आहे. मी पहिल्यांदा सगळ्यांना विनंतीच करतो, पण दुसऱ्यांदा नाही झालं तर काय तुम्हाला नुकसान होईल. काका काय बोलतो बघितलंय का? हा. मग तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे. सगळं कस्टमर सगळं काढते अरे खेच रे, एवढं काय चढतोय. थांब थांब दे ये साईडला. आणि हो साहेब, सिंग साहेब ना या इथे. अरे आम्ही पहिलं ग्राहकाकडे लक्ष देतो, लोकांना सिलेंडर मिळावा. पकडा आणि सांगा की आम्ही यानंतर मराठीत बोर्ड लावणार. मी यापुढे हा आणि चांगलं आहे त्याच्यात काय. आणि हिंदी पण लावणार. तुम्ही हिंदी पहिली मराठी, जर मराठी नाही लावला तर कुठली भाषा नाही. मी तुम्हाला सांगतो, हा मराठी पहिली, आपला मान सन्मान आपली मराठी. आणि जर तुम्ही हिंदी लावण्यावर आग्रह जास्त धरलं तर मी तेही लावायला देणार नाही, तुम्हाला सांगतोय. हा म्हणजे तुम्ही बोलणार की नाही हिंदी पण लावणार, पहिली मराठी. खूप काफी कस्टमर. मी काय बोललो तुम्हाला, पहिली मराठी. नाहीतर मग कसं होणार, आम्हाला आमचे तुमचे संबंध खराब होणार. आमची इच्छा नाहीये तुमच्या बरोबर कुठलाही व्यवहार खराब करायची. पहिली वरती मराठी लिहायचं, त्याच्या खाली पाहिजे तर इंग्लिश लिहायचं आणि मराठी. हा पहिली मराठी. हा सगळे बदली करून टाकाय. ते पण काढ काढ लवकर. आणि तुम्ही सांगा त्यांना समजत नसेल ना माझ्या पद्धतीने काम करेन. मी माझ्या पद्धतीने काम करून घेणार. तुम्ही सांगितलं ना तुम्हाला. आणि सगळे ना आतमध्ये ऐका. हो काका ठेवा फोन 2 मिनिटं. मोठे आहात, वरिष्ठ आहात, जास्त बोलणं बरोबर नाही तुम्हाला. आतमध्ये सगळे मराठीत लावायचं. आम्ही आलो कधी तुम्हाला इथे फक्त तुम्हाला मी का ओळखला, तुमचे सगळे फेसबुक चांगलं आहे ना, हे पण काम चांगलं आहे ना. अभिमान वाटतोय ना मराठी भाषेचा आलं तर. पाहिजे. पण तुम्हाला दिसलं नाही तेव्हा काका. तरी मी मराठी हा ना. बघा आता ही परिस्थिती आहे आपल्या मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्राची. अहो सगळे त्रस्त आहे तुमचे ग्राहक भारत गॅसची. एवढे तक्रार आहेत ना तुमचे, पण आम्ही का जास्त इंटरेस्ट घेत नाही माहिती आहे का. उगाच तुम्ही काम करू शकणार नाही नाही करू शकत म्हणून आम्ही इथे येत नाही. एका लोकांना गॅस भेटत नाही, तुम्ही आम्हाला कंप्लेंट देता, पोलीस तुम्हाला त्रास देते, द्या पत्र, करू आम्ही सहकार्य तुम्हाला. पण हे चालणार नाही काका. हा ही परिस्थिती आहे. किती आपण बोललो तरी लोकांना समजत नाही. नंबर घ्या. इथे बघ आपण किती केलं, किती आपण सन्माननीय राज ठाकरे साहेब बोलले, पण काही लोकांना समजतच नाही की मराठी भाषा म्हणजे काय. आम्ही कधी कुठल्या भाषेचा विरोध केला नाही, पण मराठी भाषेचा विरोध झाला तर मी सोडणार नाही. फक्त एवढं सांगतो. माझ्यासोबत शुभम रावराणे. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.